मी पाय धुळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. मायभूची सेवा आणि मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा, ज्या ठिकाणी जन्म घेतला आम्ही बुलढाणेकर, द रॅशनल व्याख्यानमाला आयोजित. या व्याख्यानमालेचे मुख्य आयोजक बुलढाणा फिल्म सोसायटीचे सचिव सूरज वाडेकर, आणि या व्याख्यानमालेची मुख्य संकल्पना किंवा प्रवर्तक राहुल हिवाळे सर, आणि मार्गदर्शक ज्यांनी बुलढाणा फिल्म सोसायटीची स्थापना करून शेकडो कलाकार मातृतीर्थासारख्या जिल्ह्यात घडवण्याचं काम केलं. एक कलेला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं भास्कररावजी वाडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने द रॅशनल व्याख्यानमालाचा हा उपक्रम आयोजित केला आहे. आणि माझ्यासारख्या एका छोट्या पत्रकाराला यात बोलण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि आजचा विषय जो आहे की पत्रकारितेवर बोलू काही. पत्रकारिता हा तर खरं बोलण्याचा विषय नाही, तो लिहिण्याचा विषय आहे. पण तरी व्याख्यान म्हटलं की बोलावं लागतं. आणि पत्रकारांजवळ असतं तरी काय की जगद्गुरु तुकोबाराय सांगून गेले की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्ने करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन एकमेका. शब्दांचा हा जो प्रवास असतो, शब्दांचा हा जो सहवास असतो, हेच पत्रकारितेचं मूळ असतं. असं म्हणतात की कबीराने एका ठिकाणी सुंदर दोहा आहे कबीराचा की शब्द शब्द सबको एक आहे, शब्द के हात न पाव, एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. शब्द ज्याप्रमाणे औषधाचं काम करतात त्याप्रमाणे शब्द घाव सुद्धा देतात. आता एक व्हॉट्सअपवर एक जोक आला होता की दोघांमध्ये शब्दावरून खूप बोलाचाली सुरू होती. कुणीतरी म्हटलं की बा एक वेळ मारण्याचे घाव बुजून जाऊ शकतात, परंतु शब्दाचे घाव, शब्दाचे उरण तसेच मनावर कायम राहतात. तेव्हा कुठे त्या दोघांमध्ये मारामारीला सुरुवात झाली. हा जोक ऑफ द पार्ट. परंतु शब्दांचे घाव किंवा शब्दांचा प्रहार, शब्दांची ताकद किंवा शब्दांचं सामर्थ्य, आणि अनेक विद्वानांनी म्हटलेले शब्द हीच संपत्ती, शब्द हीच संपदा. त्यामुळे शब्द हे कायम टिकून राहतात. पिढ्या येतात, पिढ्या जातात, माणसं येतात, माणसं बदलतात, परंतु शब्दांची ताकद ही तेवढीच कायम असते. शब्द सुरातला असो की शब्द उरातला असो, काळजातून जेव्हा तो कागदावर उतरतो तेव्हा एखादी शब्दकृती जन्म घेत असते. अशीच एक माझी वृत्तात्मक शब्दकृती म्हणजे वृत्तदर्पण. आपण दर सोमवारी दैनिक देशोन्नतीच्या बुलढाणा आवृत्तीत वृत्तदर्पणचे भाग वाचत असता. एक ध्येय, ध्यास आणि धोरण साकारताना धचा मा होणार नाही याची काळजी घेत, जसं 16 सोमवारचं बाह्याव्रत करतात तसंच हे व्रत करताना जवळपास आता 150 तपाचा कालावधी उलटत गेलाय. अविरतपणे 15 ते 16 वर्षाचा अखंड प्रवास आहे वृत्तदर्पणचा. माणसांसाठी आरती गाताना ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देण्याचं काम करण्यासाठी पेटवलेली वृत्तदर्पण ही एवढीशी पंथी. काळोखातही उजाडणारी पहाट कधी थांबणार नसते.
रात्रीच्या गर्भातच उषक्कालाची बीजे रोवलेली असतात. सूर्य पृथ्वीला प्रकाशमान करण्याची क्षमता ठेवतो, पण अंधाराला उजळण्यासाठी आणि काळोखाला समाप्त करण्यासाठी एक इवलीशी पंथी ती सुद्धा महत्वाचं काम करते. एक छोटीशी एक कविता आहे, अमावस्येच्या रात्रीची, आश्विन अमावस्या अर्थात ती दिवाळीची अमावस्या असते, की मावळतीला जाताना सूर्यानं प्रश्न केला की माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. मोठमोठे ग्रह तारे शरमले की एवढा मोठा काळोख आणि त्याला कसं सारणार. तेव्हा एक धिटुपली, एक छोटीशी, एक इवलीशी पंथी देवापुढे आली आणि विनम्रपणे असं म्हणाली की हे प्रभू, माझ्याच्यानं जेवढा प्रकाश पेरण्याचं, प्रकाश देण्याचं काम या पृथ्वी तलावर होईल तेवढं काम मी ते करेन. आणि अमावस्येच्या त्या गर्द काळोख्या रात्री इवलीशी पंथी तिच्या शक्तीनिशी प्रकाश देण्याचं काम पृथ्वी तलावर करत असते. आपण म्हणतो की विज्ञान खूप प्रगत झालं, भौतिकवादानं खूप सुख समृद्धी आणली, परंतु एका लाईटनं किंवा एका ट्यूबनं किंवा एका बल्बनं दुसरा बल्ब पेटू शकत नाही. परंतु एका पंथीतून हजारो पंथ्या पेटतात. एक प्रकाश हजारो पंथ्यांना प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य ठेवतो, ती पंथी. आणि तशीच एक ही वृत्तदर्पणची एक पंथी पेटवून 16 वर्ष झाले आणि जवळजवळ आता 780 भाग, सलग 780 सोमवार, 780 आठवड्याचं हे वृत्तदर्पणचं हे यश आहे. सध्या जग विज्ञान आणि तंत्रज्ञानानं प्रकाशमान होत असताना विकासाच्या नावाखाली प्रगतीच्या क्षेत्रात मात्र प्रचंड काळोख आहे. विवेकावर अविवेकाचा अतिरेक झाल्यामुळे सर्व क्षेत्रात गडद अंधार दिसतो. राजकारणाचा धंदा झालाय, सहकाराचा स्वाहाकार झालाय, शैक्षणिक संस्थांनी बाजार मांडलाय, तर सामाजिक क्षेत्राला प्रसिद्धीचा रोग जडू पाहतोय. कुठल्याही क्षेत्रात की प्रसिद्धी ही असावी, परंतु प्रसिद्धीचा अतिरेक हा सुद्धा एखाद्या संस्थेसाठी विध्वंस ठरू शकतो. आता आपण नुकतंच पाहिलं की बाबा आमटेंनी मोठ्या परिश्रमानं वरोरा परिसरात जे आनंदवन उभारलं, त्या आनंदवनाचे अनेक प्रकल्प की प्रकाश आमटेनं लोकबिरादरी प्रकल्प हिमलकसाला सुरू केला. डॉक्टर विकास आमटे, एक ती साधना होती. हा प्रकल्प म्हणजे एक सामाजिक कार्याचा दीपस्तंभ होता आणि केवळ नेमकं त्याला प्रसिद्धीचाही रोग नाही म्हणू शकत, परंतु अंतर्गत कलह आणि त्या कलहाला मिळालेली मोठी प्रसिद्धी. आणि हे सर्व जे प्रकार असतात की एक सामाजिक, आर्थिक आणि मानसिक जे काही छोटे मोठे कारण झाले, त्या कारणांची बळी डॉक्टर शीतल आमटे या ठरल्या. आणि अवघ्या महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला शीतल आमटे या डॉक्टर उच्च विद्या विभूषित असलेल्या मुलीनं विषारी इंजेक्शन टोचून जो देह संपवला, जो तिने तिच्या शरीराचा अंत केला, तो अतिशय क्लेशदायी ठरला. केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर विश्वावर समाज विश्व करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी डॉक्टर शीतलचं जाणं हे कुठंतरी एक पोकळी निर्माण करणार आहे आणि विचार करायला लावणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना, अशा संस्थांमध्ये काम करताना प्रत्येक समाजसेवकानं जबाबदारीचं भान ठेवत त्यातल्या त्यात आर्थिक जो प्रकार असतो त्या प्रकारावर दक्ष राहत जर काम केलं तर हीच डॉक्टर शीतलला माझ्या मते खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरू शकते. विषय आपला पत्रकारितेचा आहे. पत्रकारिता म्हटलं की तिच्यात अवघे विषय योगायोगानं समाविष्ट होतात, कारण पत्रकारितेचं क्षेत्र प्रचंड व्यापक क्षेत्र आहे. झोपडीतला दिवा सुद्धा पत्रकारांना पाहावा लागतो
आणि राजमहालातला झगमगाट सुद्धा पत्रकारांना दिसतो, दिपवून टाकतो. त्यामुळे पत्रकारितेचे किंवा पत्रकारांचे संबंध जे असतात ते सर्वच घटकांशी असतात आणि पत्रकार हा सर्वच समाज क्षेत्रातील काम करणाऱ्या विविध व्यक्तींमध्ये, विविध घटकांमध्ये वावरत असतो. आयुष्य ओढताना झालेल्या दमछाकीत अंतरे जोडण्याचं काम देशोन्नतीच्या वृत्तदर्पण या सदरातून योगायोगाने करता आलं. वृत्तदर्पणचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. पत्रकारिता सतीचं वाहन आहे, सुळावरची पोळी आहे, म्हणूनच सामाजिक वेदनेची सर जिथं उमटते तिथंच पत्रकारिता अस्सल होते. जगण्याचा किंवा पत्रकारितेचा प्रवास मी इथं मांडत नाही. कथन करतो तो फक्त वृत्तदर्पण या वृत्त मालिकेचा प्रवास, तोही थोडा आत्मकथनाचा दोषपत करून. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. दुसऱ्यानं आपल्याकडे पाहताना आपल्याला लाज वाटली तरी चालेल, पण स्वतःकडे पाहताना लाज वाटायला नको. याला जगणं म्हणतात. लेखणीच्या माध्यमातून वृत्तदर्पणचा प्रवास सुरू झाला 16 वर्षापूर्वी. सोडेली ना कधी ना मी पायरी आहे, आयुष्य माझी खुली डायरी आहे, शाईत भिजवलेली अक्षरे नाही, रक्तात बुडवलेली ती शायरी आहे, रक्तात बुडवलेली ती शायरी आहे. याप्रमाणे व्यक्त होत गेलो. देशोन्नतीमध्ये काम करताना प्रकाश भाऊ पोहरेंसारखा आधारवड आणि राजेशजी राजुरे साहेबांसारखा मार्गदर्शक मिळाला. राजुरे साहेबांची खूप इच्छा होती, काळे तू एखादा स्तंभ सुरू कर. मी म्हणालो, साहेब एखाद्या घटनेवर भाष्य करण्यासाठी आठवडाभर थांबावं लागतं. ते तरीही प्रत्येक मीटिंग मध्ये मागे लागायचे. मग ठरलं की साप्ताहिक स्तंभ सुरू करायचा. त्या काळी वार्तापत्रांचा दिवस साधारणतः रविवार असायचा. तरुण भारत मधील विश्वंभर वाघमारे यांची बुलढाणा डायरी जिल्ह्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढायची. राजकारण बदलवण्याची क्षमता त्या सरांच्या डायरीत होती. मग आपला वार कोणता, विचार केला की आपला वार कोणता. ठरवलं की रविवारची परंपरागत चौकटात आपण मोडून काढू. सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मागच्या आठवड्यातील सर्वांगीण घटनांचा आढावा हा वृत्तदर्पणचा विषय ठरवला. तेव्हा वार्तापत्रात घटनेचे फोटो नसायचे. फोटो घेऊन त्याखाली काव्यात्मक 4 ओळी सुरू केल्या. वृत्तदर्पण वाचकांना आवडत गेलं, भावत गेलं. फोन येऊ लागले, उत्साह वाढत गेला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर लिखाणासाठी विषय मिळत गेले आणि लेखणीला धार येत गेली. निवडणूक असल्या की तो माहोल वेगळाच असतो. वृत्तदर्पण तयार करताना सण उत्सवाचा माहोल असला की त्या माध्यमातून त्याचा इतिहास व वर्तमान असा अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडतानाचा आनंद तोही वेगळाच. तर एखाद्या दुर्दैवी घटनेवर भाष्य करताना शब्दाआधी काळजाळा फुटणारे पाझर हृदय हिलावून सोडायचे. चिंब पावसानं रान झालं आबादानी या भागासाठीचं पाझरणं व मरणाचा पाऊस अश्रूंचा महापूर या भागासाठीच पाझरणं, यात जमीन आसमानचा फरक राहायचा. रविकांत आणि ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांचं जे लव्ह मॅरेज, त्यावर अजब प्रेम की गजब कहाणी, वृत्तदर्पणातून मांडताना आंदोलनाविषयीचे प्रेम आणि प्रेमातूनही लग्नाचे आंदोलन, यातून तुपकर दाम्पत्याचा प्रेमविवाह जगासमोर आणला. अनेक जण वारलेत मधल्या काळात. सुरेशांना कोरके असो, नरेंद्र दाभोळकर असो, नुकतेच सोमनाथजी सावळे म्हणजे गेले, सय्यद मेहमूद गेले. त्यांच्याविषयी वृत्तदर्पण मांडताना दाटून कंठ आला. हा भाग अनेकांसाठी कंठ दाटून आणणारा ठरला. हिरकणीच या भागातून दारूमुक्तीवर काम करणाऱ्या ऍडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांचा संघर्षमय जीवन उलगडता आला. अनेक वृत्तदर्पण आहेत. अनेक सामाजिक प्रकल्प वृत्तदर्पणच्या माध्यमातून पुढे आणण्याचं कामही करता आलं. लोकजागर असो, प्रश्नचिन्ह असो, किंवा नंदू पालवे आणि आरती पालवे यांचा सेवा संकल्प प्रकल्प असो.
अंध अपंग मतिमंद मुलाचं स्वरावनंदन हा भाग वृत्तदर्पणसाठी सुद्धा तेवढाच झंकारणारा ठरला. स्त्री भ्रूण हत्येविरोधात वृत्तदर्पणातून लेख माझीची ज्योत पेटवता आली. अशा विविध भागांसाठी खूप आठवणी या निमित्तानं प्रकर्षानं आठवल्याशिवाय राहत नाही. विषय लेख माझीचा आला. असं म्हणतात की जिस घर में जन्म लेती है बेटिया उस घर को स्वर्ग बना देती है बेटिया. माँ बहन बहू जो भी हो, हर रिश्ता दिल से निभा लेती है बेटिया. हर रिश्ता दिल से निभा लेती है बेटिया. असे मुलींचं विश्व आणि त्या माध्यमातून प्रदीप निफाडकर या कवीची एक कविता की जी माझ्या आवाजात नंतर महाराष्ट्रावरती गाजली. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. तिला नरुसते नटने थटने तरी नेहमी, परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. मला मिळाले किती चांगले आई बाबा, मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी. अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी. मुलींविषयीचं हे विश्व एक 2011चा लोकसंख्येचा रेशो ज्यावेळेस आला होता, तर बुलढाणा जिल्ह्यात हजाराला साधारणतः 834 फक्त मुली होत्या. आणि तेव्हा असं ठरवलं की लेख माझीची चळवळ सुरू करायची. आणि आज योगायोगाने केवळ तो आमच्या अभियानाचाच यशाचा भाग समजत नाही, परंतु त्यामुळे एक लोकजागृती निर्माण झाली. वृत्तदर्पणच्या माध्यमातून ती करता आली. त्यामुळे आज हजाराला 925चा दर मुलींचा हा कमी असला तरी एक समाधानकारक असा तो दर आहे. आणि पत्रकारिता आणि बुलढाणा जिल्ह्याची पत्रकारिता यावर जर बोलायचं म्हटलं तर एक समृद्ध आणि संपन्न असा पत्रकारितेचा वारसा बुलढाणा जिल्ह्याला आहे. मग ते आत्मारामजी पांडे असोत, हतू निखारे असोत, त्यानंतर PP कोठारी असोत, नाजा दांडगे असोत, किंवा नुकतंच ज्यांचं निधन झालं ते सोमनाथजी सावळे असोत, या सर्व दिवंगत पत्रकारांनी बुलढाणा जिल्ह्याची पत्रकारिता समृद्ध केली. त्यांची शब्द संपन्नता इतकी होती की प्रत्येक विषय त्यांच्या लेखणीतून इतके पाझरायचे की ते बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला घुमारे फुटणारे ते विषय असायचे. सध्या ही जी पत्रकारितेत जी मंडळी काम करते ती ही मंडळी एका सकारात्मक पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यात काम करते. आणि त्यामुळं एक पत्रकारितेला बुलढाणा जिल्ह्यात जी धार प्राप्त झाली आहे ती धार ही बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी एक सक्षम आधार ठरेल असं पत्रकारितेवर बोलताना वेळोवेळी जाणवतं. आणि ती रॅशनल व्याख्यान कमालेनं हा जो एक छोटेखानी एक 5-10 मिनिटाचा संवाद, त्याला मी व्याख्यान म्हणण्यापेक्षा संवाद म्हणतो. कारण सूरज आणि राहुल हे नेहमी लोकांशी संवाद साधणारे 2 तरुण मुलं आहेत. आणि त्यांनी संवादाच्या माध्यमातून कुठंतरी विकासासाठी म्हणा, अभ्यासासाठी म्हणा, किंवा ज्ञानासाठी म्हणा, की ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असं जे बाबासाहेबांनी म्हटलंय. हा बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आहे, राजमाता जिजाऊ साहेबांचा जिल्हा आहे. स्त्री पुरुष ही तुलना ज्यांनी निबंधातनं केली त्या ताराबाई शिंदेचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला एक वैभव आहे, या जिल्ह्याला एक शक्ती आहे. ती शक्ती राजमाता जिजाऊच्या रूपानं आहे. या जिल्ह्याला एक भक्ती आहे, ती भक्ती श्री संत गजानन महाराज शेगावच्या रूपानं आहे. आणि या जिल्ह्यात निसर्गाने एक अलौकिक युक्ती सुद्धा साधलेली आहे, ते म्हणजे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर. त्यामुळं या जिल्ह्याची जी माती किंवा जी या जिल्ह्याचा जो वसा वारसा आहे
या जिल्ह्याच्या कुशीतून छत्रपती शिवरायांसारखं एक भव्य दिव्य रत्न महाराष्ट्राला तर मिळालं, तोही आमचा अभिमान आहे. ती जिजाऊ माँसाहेब आमचा गौरव आहे, आमचा स्वाभिमान आहे. वृत्तदर्पणचा विषय हा विषय थोडा गंभीर आहे, परंतु किंवा पत्रकारिता हा विषयी एका त्याला म्हणतात की कुठल्याही चौकटीत न मावणारा तो विषय आहे. पण तरी एका तरुणाईनं या क्षेत्रात आलो आणि एक छोटीशी कविता आहे की ती कधीतरी वृत्तदर्पण मधून मांडली होती. त्या कवितेच्या माध्यमातून या संवादाचा शेवट करतो. ती कविता अशी आहे: मी तुला कधीच थांब म्हणालो नाही, मी तुला कधीच थांब म्हणालो नाही, मी तुझ्या मागे चालतही आलो नाही, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी होतो, मी मात्र कधीच प्रश्न झालो नाही. ही जरी कविता असली तरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं किंवा सापडण्याचं काम दी रॅशनल व्याख्यानमालेमार्फत जे सुरू झालं आहे. आणि पत्रकारितेवर बोलू काही हा जो विषय घेऊन मी इथं बोललो, त्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद.